श्रमजीवी संघटनेच्या वतीने शुक्रवारी 12 जानेवारी रोजी नाशिक, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील असंख्य मुक्त वेठबिगार मजुरांचा मेळावा ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात आयोजित करण्यात आला होता। वेठबिगारीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या शेकडो मजुरांना श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून मुक्त केलंय, परंतु कुणालाही तात्काळ सहाय्य मिळालं नाहीये। शासनाकडून त्यांचं कोणत्याही प्रकारचं पुनर्वसन झालेलं नाहीये। त्यामुळे आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मुक्त करण्यात आलेल्या सर्व वेठबिगार मजूर आपल्या कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात वेठबिगार मजुरांचा मेळावा आयोजित करत याचा निषेध नोंदवण्यात आलाय। यावेळी वेठबिगार मजूर यांना शासनानं दिलेले मुक्तीचे दाखले शासनाला परत करणार असल्याचं वेठबिगार मजुरांनी सांगितलंय। तसेच सर्व मुक्त झालेले वेठबिगार कातकरी असून आदिम आहेत। हे सर्व आदिम रामाची वानर सेना आहेत। शासनाने श्रीरामाला मुक्त केलं, भले मोठे मंदिर बांधली, मात्र श्रीरामाच्या या आदिम वानर सेनेला शासन वेठबिगारांना मुक्त कधी करणार, त्यांचं पुनर्वसन कधी करणार असा प्रश्न वेठबिगार मजुरांनी शासनाकडे केलाय। श्रमजीवी संघटनेचा आज जे वेठबिगार मेळावा आहे ते जर पाहिलं तर अनेक म्हणजे गेल्या 2 वर्षापासून श्रमजीवी संघटना ही वेठबिगार सोडवत आहे। तर 2 वर्षात 250 वेठबिगार सोडवले आहे, परंतु आतापर्यंत जे तातडीने त्यांना द्यायला लागतो ते आतापर्यंत दिलेलं नाही एकाही वेठबिगाराला। आणि कुणाचे पुनर्वसन अजिबात केलेलं नाही, जे की करायला हवं। आणि ते लांब कामाला जातात, स्थलांतरित करतात। मेन म्हणजे त्यांची पोटाची भूक भागवण्यासाठी ते लांब जातात आणि त्या भुकेसाठी त्यांचा अत्याचार अन्याय होत असतो। आणि ते थांबवण्यासाठी आपल्याकडचे पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, जे जबाबदार तहसीलदार, कलेक्टर असतील, त्यांच्यावर जबाबदार आहे। परंतु कोण सोडवते तर श्रमजीवी संघटना ही काम करते सरकारचं। तर हे लक्ष सरकारने वेधून घ्यायला पाहिजे आणि त्यांना तातडीने 30,000 रुपये सहाय्य निधी द्यायला पाहिजे। आणि त्यांची आतापर्यंत त्यांना घरासाठी जागा नाही, जे की त्यांना 4 गुंठे जागा ही द्यायला पाहिजे। त्यांना वेळेवर रेशन कार्ड, आधार कार्ड कोणतेच कागदपत्र नाही जर विचारलं तर आता त्यांच्याकडे नाही हाच उत्तर आहे। तर हे त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवायला हवेत आणि लवकरात लवकर याची दाद मिळायला पाहिजे। म्हणून आम्ही सर्व हे वेठबिगार आणि आम्ही सर्व श्रमजीवी संघटना इथे आंदोलनासाठी आलो आहोत। श्रमजीवी संघटना कधीपासून काम करते? गेली 40 वर्ष श्रमजीवी संघटना हे वेगवेगळ्या प्रकारचे लगीनगडे असतील, वेठबिगार असतील, अनेक महिलांचे प्रश्न असतील, सर्व ऑलराऊंडर ही श्रमजीवी संघटना काम करत असते आणि वेळोवेळी आवाज उठवत असते आणि रस्त्यावर उतरत असते। राज्य ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, तरी देखील सरकारला गरिबांच्या प्रश्नावरती तोडगा काढायला वेळ नाही। हे पाहायला गेलं तर आजही खंतच आहे की गेले सरकार वेळोवेळी शासन आपल्या दारी इतर कार्यक्रम असतील असं प्रत्येक कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि हिरिरीने साजरा करो, परंतु या सरकारला गरिबांपर्यंत पोहोचायला टाइमच नाही असं वाटतं। आणि जेव्हा मतदान येतं तेव्हा हे प्रत्येकाच्या चुलीपर्यंत असतात आणि हे प्रश्न सोडवायला वेळोवेळी लोकांना आवाज उठवायला लागतो की आमचे प्रश्न सोडवा, आमचे प्रश्न बघा। हे खंत खूपच दुर्दैवी आहे। इथे आता किती जण उपस्थित आहेत आणि तुमची मागणी काय आहे? इथे उपस्थित जवळपास 2 ते 3 हजार लोक उपस्थित आहेत आणि त्यामध्ये 250-300 जे मुक्त केलेले वेठबिगार आहेत। आमची प्रामुख्याने मागणी एकच आहे, जे सरकार काम करत नाही, जे पक्ष इतर काम करत नाही, ते काम ही श्रमजीवी संघटना गेल्या 40 वर्षापासून करत आहे। जे वेठबिगार आहेत त्यांना मुक्त करते आणि त्यांना जे वेठबिगार मुक्त झाल्यानंतर नुसता त्यांना जो एक मुक्तीचा दाखला देणं म्हणजे ते मुक्त झालं असं नाही, त्यांचं ते पुनर्वसन केलं पाहिजे। त्यांना तातडीची जी मदत आहे 30,000ची ती दिली पाहिजे, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे। भविष्यात ते पुन्हा वेठबिगार आले नाही पाहिजे। त्यांचे जे नागरी सुविधा आहेत, रेशन कार्ड, आधार कार्ड, जे एकूणच नागरी सुविधा आहेत त्याचा त्यांना लाभ मिळाला पाहिजे। आणि जोपर्यंत त्यांना लाभ मिळत नाही तोपर्यंत श्रमजीवी संघटना भांडत राहणार, आंदोलन करत राहील। आणि आजही तेच आमचं चालू आहे। जोपर्यंत त्यांना पुनर्वसन द्यायचं होत नाही त्यासाठी ते काही पुनर्वसन झालंच पाहिजे, त्यासाठी आजचं हे आंदोलन आणि मेळावा घेतलेला आहे।